नमस्कार, मी शब्दोच्चार तज्ञ दीपक मानकर। आज आपण ह आणि हे या अक्षराची जादू बघून त्याचं मेडिटेशन करणार आहोत। बघा, ह अक्षर असा आहे की आपल्या प्रत्येक त्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये ह ला खूप विशेष असं महत्त्व दिलेलं आहे। नवचैतन्य निर्माण होतं। कुठलेही शब्द घ्या, कुठल्याही देवाची प्रार्थना म्हणा, कुठल्याही देवाचं गुरुला किंवा कोणालाही जर आपल्याला उच्चारायचं असेल तर आपण बघा, हे राम, हे कृष्ण, हे अल्लाह किंवा हे येशू वगैरे अशा पद्धतीने अनेक मंत्राचे किंवा शब्दाच्या गुरुच्या आवळणीच्या अगोदर जो शब्द वापरला जातो हे आहे। तर ते या ह ला 2 मात्रे आणि एक अनुस्वार दिला तर आपल्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचे चैतन्य निर्माण होते। त्याचा आपण प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवतो। ह जो काही स्वर आहे तो इथून व्हायब्रेशन त्याच्यामध्ये जीभ वरती टाळायला लागते आणि इथे बरोबर व्हायब्रेशन निर्माण होतं। तुम्ही जर प्रॅक्टिकल केलं तर तुमच्या लक्षात येईल आणि मग याचं दीर्घ पद्धतीने सराव जर केला तर तुमचे मेंदूचे जेवढे काही विकार आहेत किंवा मेंदू संबंधी किंवा ट्रेस असेल, ताणतणाव असेल, तर भरपूर साठी त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल। तसा पूर्णपणे श्वास आत घ्यायचा, जेवढा श्वास भरता तेवढा भरा। जेवढा श्वास भरता तेवढा भरायचा। जेवढा श्वास भरता तेवढा भरायचा। हलकाना 2 मात्रे 1 अनुस्वार। जेवढा श्वास भरायचा, पुन्हा श्वास भरताना पोटाकडे लक्ष केंद्रित करायचे। पोटात श्वास पूर्ण भरायचा आणि श्वास सोडताना बोला, हलकाना 2 मात्रे 1 अनुस्वार। आता जर आपल्याला या ध्यानातून बाहेरचं असेल तर ओंकार करताना उलट्या पद्धतीने मकार, उकार आणि आकार। शांती 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 ओकार। शांती 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 आकार। शांती शांती शांती। संपूर्ण शरीराला धन्यवाद व्यक्त करायचा आहे। दोन्ही हात एकमेकावर घर्षण, उजवा हात उजव्या डोळ्यावर, डावा हात डाव्या डोळ्यावर, डोळ्यांची उघडता बाहेरचा प्रकाश दिसणार नाही एवढी काळजी घ्यायची। 3 वेळा डोळे उघडायचे। 1 2 पुन्हा 1 2 पुन्हा 1 2 हात खाली। पूर्णपणे शरीरामध्ये एनर्जी वापरून घ्यायची। जय श्रीराम।